सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील गट क्रमांक 43 मधील ऊसाच्या शेतात एका अनोळखी पुरुष व्यक्तीचा मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। उक्कडगाव येथील शेतकरी दशरथ सोपान गोलांडे हे आपल्या ऊसाच्या शेतात गवत काढण्याचं काम करत असताना त्यांना शेतात मानवी सांगाडा आढळून आला। त्यांनी तत्काळ याबाबत माहिती बेलवंडी पोलिसांना दिली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याची आवक 42,655 गोण्या झाली। एक नंबर कांद्याला 2,900 ते 3,100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला। 2 नंबर कांद्याला 2,700 ते 2,800 रुपये, 3 नंबर कांद्याला 2,550 ते 2,600 रुपये, गोल्टी कांदा 2,200 ते 2,400 रुपये, जोड हलका व डॅमेज कांदा 500 ते 1,800 रुपये, तर अपवादात्मक भाव 3,200 ते 3,300 रुपये प्रति क्विंटल निघाला। अकोले तालुक्यात रविवारी आदिवासी दिनाचा जल्लोष ओसंडून वाहताना दिसून आला। राजकीय नेत्यांनी या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्याची संधी साधली। शहरात निघालेल्या वेगवेगळ्या रॅलीमध्ये तालुक्यातून आलेला समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी बहुल अकोले तालुक्यात मागील काही वर्षांपासून हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे। या वर्षीचा आदिवासी दिन ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणारे विविध नेत्यांनी छवी असणारे फलक शहरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते। शहरातील मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव शहरात मोठी कारवाई केली आहे। विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणारा एक डंपर रंगेहात पकडत पोलिसांनी तब्बल 25,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अहिलानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। या आदेशाची कडक अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार करून कोपरगाव परिसरात गस्तीसाठी रवाना केलं होतं। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येला 1 महिना उलटूनही मोक्का कायद्यान्वये कारवाई झाली नसल्याने दुबैया कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संघटित गुन्हेगारीचं संपूर्ण जाळं उघड करावं, तसेच संबंधित आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी या मागणीसाठी 15 ऑगस्ट पासून गांधी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दुबैया कुटुंबियांनी दिला। आकाश दुबैया यांचे वडील शेखर दुबैया व चुलते कैलास दुबैया यांनी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे। 11 जुलै रोजी नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे जेवणाच्या वादातून आकाश दुबैया यांची हत्या झाली होती। या घटनेनंतर शहर व तालुक्यात 4 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता। संघटित गुन्हेगारीच्या मुद्द्यावर विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती। त्यामुळे टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नाशिक कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावेत, तसेच भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचं योग्य नियोजन करण्यात यावं। शिर्डी आणि शनी शिंगणापूर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांनी केल्यात। श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य सेवेतील
वाद आणि ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आता श्रीगोंद्याची आरोग्य यंत्रणा मोठ्या पेचात सापडली आहे। तालुक्यातील लोणी, व्यंकटनाथ, कोळगाव आणि मांडवगण या 3 प्रमुख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। तिघांच्या राजीनाम्यामागे नेमकं कारण काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। लोणी व्यंकटनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुरड्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता। या निष्काळजीपणा विरोधात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आंदोलन केलंय। मात्र प्रशासनाने प्रश्न सोडवण्याऐवजी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आंदोलनातील 15 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केलात। यामुळे प्रशासन सूडबुद्धीने वागत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती। परिणामी सामाजिक वातावरण तणावपूर्ण झालं होतं। पाथर्डी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी मिळाली असली तरी लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो घरकुलांची कामे रखडली आहेत। तालुक्यात मंजूर असलेल्या 12,793 घरकुलांपैकी 12,352 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलाय। त्यापैकी 6,280 लाभार्थ्यांना दुसरा तर 4,007 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आलाय। मात्र आतापर्यंत केवळ 2,126 घरकुले पूर्ण झाली असून तब्बल 10,509 घरकुले अपूर्ण आहेत। यातील 5,928 घरकुलांची कामे अद्याप सुरू झाली नाहीयेत। घरकुल योजनेच्या संत गतीला आता वेग देण्यासाठी पंचायत समितीने कठोर भूमिका घेतली आहे। गोवा बनावटीच्या व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची तस्करी, विक्री व बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे। यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुच्चे असा तब्बल 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री संगमनेर शहरातील जांता राजा मैदानाजवळील शिवाजी नगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती। या आधारे पथकाने तातडीने सापळा रचून छापा टाकला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यकर्त्यांचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यासह शहरात आयोजन करण्यात आलं। आदिवासी दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव थडी, कारवाडी, वेळापूर, चास, हंडेवाडी, मंजूर, पाटोदा, दर्डे, रुई, मर्शदपूर, धारणगाव, पोहेगाव, कोळगाव माळ, पाथरे, मढी, वारी, देहगाव, बोलका व कोपरगाव शहरात समाजाचे आराध्य दैवत वीर एकलव्य थोर क्रांतिकार तंट्या भील उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसेच सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर तालुक्यातील विविध भागातून युवकांनी मोटारसायकल रॅली काढून कोळपेवाडी येथे एकत्र येऊन अभिवादन करत कोपरगाव शहरात दाखल झाले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज, गांधी चौक, सावरकर चौक, गुरुद्वारा रोड, तहसील मैदान या मार्गे रॅली काढण्यात आली। दरम्यान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आदी महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं व मोटारसायकल रॅलीची सांगता तहसील कार्यालयासमोरील मैदानात सांगता करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे व प्रदेश अध्यक्ष किरण गांगुर्डे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अरुण पवार, तालुका अध्यक्ष समीर माळी, दत्तू माळी, अमोल पिंपळे, सागर वाघ, जयराम बेंडकुळे, समाधान पवार, समीर गोदडे, नवनाथ वाघ, सागर गांगुडे, राजू वाघ, रमेश मोरे, चिंधू गांगुडे, आकाश कडाळे, प्रकाश मोरे, संदीप गांगुडे, सचिन गांगुडे, किसन सोनवणे, बाळासाहेब देगडमल, सुनील गायकवाड, दादा माळी, योगेश माळी, किरण माळी, बालिका पवार, हर्षदा गांगुर्डे, मदन मोरे,
करण माळी, अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते. आज जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोपरगाव तालुक्यामध्ये सुरेगाव ते कोपरगाव शहरावरती हजारो आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित राहून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या प्रसंगी आदिवासी क्रांतिकारक व अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच तहसील मैदानामध्ये आदिवासी बांधवांच्या हक्क अधिकारासाठी तसेच न्याय मिळवून द्यावं असे प्रबोधन करण्यात आले. तर जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आमच्या एकलव्य आदिवासी परिषद या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी काम करत असतो. त्यामध्ये 3 जिल्हे आणि 22 तालुक्यामध्ये आमचं या ठिकाणी काम आहे. या अनुषंगाने आज जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने आम्ही आदिवासी बांधवांमध्ये एकत्र येऊन या ठिकाणी साजरा केला. आणि याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यामध्ये संघटनेचे प्रदेश अध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवकांची या ठिकाणी रॅली निघाली. त्यामध्ये 1000 युवक युवती या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरुवात ही सुरेगाव या ठिकाणावरती कोपरगाव शहरावरती या ठिकाणी करण्यात आली. त्याप्रसंगी अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज आहे यांना पुष्पहार अर्पण करून तहसील मैदान येथे या ठिकाणी रॅलीची सांगता झाली. या प्रसंगी सर्व समाज बांधवांच्या वतीनं एक ठराव घेण्यात आला की कोपरगाव तालुक्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत एकलव्यांचा पुतळा बसला पाहिजे, आमचा स्वाभिमानाचा पुतळा बसावा. यासाठी आम्ही स्वतः संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत 2-3 आंदोलन उपोषण या ठिकाणी केलेले आहे. परंतु आम्हाला त्यावेळेस शासनाने आम्हाला सांगितलं होतं की तो एकलव्याचा पुतळा बसवला जाईल, उभारला जाईल, त्याला निधी या ठिकाणी दिलेला आहे. परंतु स्थानिक काही राजकीय असेल, स्थानिक या ठिकाणी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या अनुषंगाने आम्ही इशारा देतो की 4 डिसेंबर तंट्या नाईक यांचा हुतात्मा दिवस आहे. त्याप्रसंगी आम्ही जर 4 डिसेंबरपर्यंत एकलव्याचा स्मारक या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात झालं नाही तर हजारो नाही काही हजारो समाज बांधवांच्या पुढाकारातून या ठिकाणी आम्ही एकजूट होऊन तो 4 डिसेंबरचा कार्यक्रम तहसील कार्यालय पुढे आम्ही उपोषणाच्या रूपाने सादर करू, उभा करू, एवढंच या ठिकाणी आव्हान करण्यात येते. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथं संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.